मुसळधार पावसाने उडवली रायगडकरांची दैना। सखल भागात पाणी साचले, वृक्ष कोलमडून पडले, घर कोसळण्याची ही घटना। शुक्रवारी रात्री आणि शनिवारी दिवसभर पडणाऱ्या पावसाने रायगड जिल्ह्यातील सर्वच तालुक्यात दैना उडवली होती। कर्जत तालुक्यात 2 जण वाहून गेले असून खालापूर तालुक्यात अनेक ठिकाणी सखल भागांमध्ये पाणी साचले होते। खोपोली पेण रस्त्यावर झाड पडल्याने 3 तास वाहतूक कोंडी झाली होती। दरड आणि घर कोसळण्याच्या घटनाही शुक्रवारी अनेक ठिकाणी घडल्याचे समोर आले। गेली 2 दिवस रायगड जिल्ह्याला मुसळधार पावसाने झोडपून काढले। कर्जत तालुक्यातील आशाणे धबधब्यावर वर्षा सहलीसाठी आलेले बापलेक वाहून गेले। यातील वडिलांचा मृतदेह सापडला असून मुलीचा शोध उशिरापर्यंत सुरू होता। कर्जत तालुक्यातीलच कोथळी गडावर दरड कोसळल्याने अडकलेल्या 50 पर्यटकांना ग्रामस्थांनी पोलिसांच्या मदतीने सुखरूप बाहेर काढले। खोपोलीतील अनेक भागांमध्ये पाणी साचल्याने स्थानिकांमध्ये पालिकेच्या कारभाराबाबत नाराजी व्यक्त होत होती। उषानगरच्या अरुंद नाल्याचे पाणी वृंदावन नगरमध्ये आले होते। शिळफाटा येथील डीसी नगरचा परिसर नेहमीप्रमाणे पाण्याखाली गेला होता। त्यामुळे सह्याद्री विद्यालयात जाणारे विद्यार्थी आणि स्थानिकांचे प्रचंड हाल झाले। तालुक्यातील माडप येथील खैरे आदिवासी वाडीत एका झोपडीची भिंत कोसळल्याने नुकसान झाल्याची माहिती उपसभापती विश्वनाथ पाटील यांनी दिली। पाताळगंगा नदीने सकाळीच रौद्र रूप धारण केले होते। खोपोली पेण रस्त्यावरील वाकरूळ गावाजवळ भले मोठे झाड रस्त्यातच उन्मळून पडल्याने या मार्गावरील वाहतूक खंडित झाली होती। हे महाकाय झाड काढण्यासाठी तब्बल 3 तास लागल्याने प्रवासी आणि वाहन चालकांना मोठा त्रास सहन करावा लागला। सुदैवाने या घटनेत जीवितहानी मात्र झाली नाही। रस्त्यावर पडलेले झाड काढण्यासाठी स्थानिकांनी मोठे सहकार्य केले। रसायनीतही अशाच प्रकारे एक झाड रस्त्यावर पडले होते। रायगड जिल्ह्यात शुक्रवारच्या रात्रीपासूनच मुसळधार पावसाचा जोर होता। आपत्ती व्यवस्थापनाचेही साऱ्या घडामोडींवर बारीक लक्ष होते। जिल्ह्यातील सर्व प्रमुख नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली होती। आज शनिवार असल्याने पर्यटकांचीही मोठी गर्दी वर्षा पर्यटनासाठी प्रसिद्ध असलेल्या सर्वच ठिकाणांवर होती। कर्जत तालुक्यात जमावबंदीचा आदेश असतानाही हा आदेश धुडकावत हजारो पर्यटक कर्जत तालुक्यात दाखल झाले होते। 2 दिवस पडलेल्या पावसाने रायगडकरांची मात्र चांगलीच तारांबळ उडवली होती। ब्युरो रिपोर्ट, संवाद मराठी। डीटीई प्रमाणित मुंबई युनिव्हर्सिटीशी संलग्न तंत्र शिक्षण क्षेत्रातील एक विश्वसनीय नाव कोकण ज्ञानपीठ कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग कर्जत। तंत्र शिक्षण क्षेत्रातील यशस्वी आणि दमदार 25 वर्ष। ऍडमिशन ओपन फॉर इयर 2017-2018। अत्याधुनिक तसेच प्रशस्त लॅबोरेटरी आणि वर्कशॉप। मुंबई युनिव्हर्सिटीच्या वार्षिक मानांकनात अग्रेसर। क्रीडा, सांस्कृतिक कार्यक्रम, औद्योगिक क्षेत्रांच्या भेटी तसेच व्यक्तिमत्व विकासावर भर देणारे कार्यक्रम। प्रशस्त इमारत, स्वच्छ वातावरण, उच्च शिक्षित आणि प्रशिक्षित शिक्षक वृंद। विद्यार्थ्यांसाठी स्वतंत्र हॉस्टेल। 2017-2018 साठीच्या प्रवेशासाठी मॅनेजमेंट कोट्यातून प्रवेश उपलब्ध।